नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। दिंडोरी तालुक्यात भव्य बोधिवृक्ष पूजन सोहळा व महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी। सामाजिक कार्यकर्ते रविराज गजानन सोनवणे तसेच द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा वर्षा सोनवणे यांच्या संघर्षातून जतन केलेल्या पिंपळाच्या झाडाचे म्हणजे बोधिवृक्षाचे दरवर्षी पूजन केले जात असून या वर्षी सोनवणे यांनी भव्य बोधिवृक्ष पूजन सोहळा व महापुरुषांची संयुक्त जयंती सोहळा दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे माता रमाई स्मारकाच्या नियोजित जागेवर आयोजित केला होता। या भव्य जयंती सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हायकोर्टाचे वरिष्ठ बॅरिस्टर तथा राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुरेश माने उपस्थित होते, तर अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा दिंडोरी तालुका अध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिंडोरी तालुका अध्यक्ष सागर पगारे, नाशिक महानगरपालिका माजी सभापती संजय साबळे, ॲडव्होकेट रवींद्र झोपडे, ॲडव्होकेट संतोष जाधव, शैलेश आडांगळे, राहुल बच्चाव, सागर गायकवाड, अमोल निकम, शरद मोकल आदी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने बोधिवृक्षाचे पूजन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली। या जल्लोषमय जयंती सोहळ्यात करमणुकीचा कार्यक्रम समाज प्रबोधन म्हणून महाराष्ट्राचे लाडके गायक राहुल साठे यांचा भीमगीते व क्रांतिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दिंडोरी तालुक्यात राहुल साठेंचा भीमगीतांचा कार्यक्रम प्रथमच होत असल्यामुळे प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती। या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे, ॲडव्होकेट दिनेश सोनवणे, संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष प्रकाश पगारे, नाशिक येथील समाज रक्षक अर्जुन पगारे, दिंडोरी येथील ॲडव्होकेट प्रमोद भालेराव, ओझरखेड माजी पोलीस पाटील वैशाली बच्चाव, कादवा सहकारी साखर कारखाना संचालक निंबा अप्पा देशमुख, सिकंदर मुरलीधर सोनवणे लखमापूर तसेच द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्ष अमोल भालेराव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे यांच्या हस्ते रविराज सोनवणे यांच्या पत्नी वर्षा सोनवणे यांना द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष या पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले। तसेच प्रकाश पगारे यांनाही महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट सुरेश माने यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना रविराज व वर्षा सोनवणे यांची जिद्द, मेहनत, चिकाटीच्या जोरावर समाजाबद्दलची आस्था बघून खूप अभिमान वाटतो असे उद्गार काढले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक व बौद्धाचार्य द.भा. सोनवणे यांनी केले, तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक रविराज गजानन सोनवणे, वर्षा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शहापूर तालुका अध्यक्ष पत्रकार प्रकाश जाधव, साहिल सोनवणे, रावसाहेब सोनवणे, राहुल भाऊ सोनवणे, तुषार शार्दूल, विवेक पवार, विवेक बागुल, प्रज्वल सोनवणे, मानव बोराळे आदी समाज बांधवांनी मेहनत घेतली।
लखमापूर झालं निळ निळ, लखमापूर झालं निळ निळ, रवी साहेबांच्या मुळे. 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 त्याला पाहून दुश्मन कर, त्याला पाहून दुश्मन कर. लखमापूर झालं निळ निळ, रवी साहेबांच्या मुळे. 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 रवी साहेबांच्या मुळे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.